त्याला सामोरे जाईल सज्जन माली. पहिला चेंडू राकेश मानकुली इनकडनं बॉलिंग करताना सामोरे जायचं सज्जन यांनी बॉल सोडून दिलेला आहे. खूपच लेग साईडच्या बाहेरनं चेंडू गेलेला. पंचांकडनं व्हाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाव आणि 3 ओव्हरीच्या सामन्यामध्ये हाणामारीचं षटक असेल आणि उंचावून फेकून दिलेला चेंडू ऑफ साईडला. चेंडू सीमा पार चौकार. धावसंख्या झाले 5. काय फटका गेलाय लाईनच्या पलीकडे चौकार. लगातार 2 चौकार सज्जन यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. राकेश यांना चोप धावसंख्या झाले 9. 2 बोला 2 चौकार मारलेले आहेत सज्जन माली यांनी. राकेश माली मानकुली यांच्यानं बॉलिंग करताना त्यांना लेग कटर ऑफ कटर बॉल टाकताना, परंतु सज्जन माली फुलटॉस चेंडू आणि सुमित माली चेंडूच्या खाली आणि खेळ सुटलेला आहे. सज्जन माली यांना जीवलग मिळालेला आहे आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण करून बघा या अशा कुठल्या भागात पडणार आहेत. जर मागच्या 2 सामन्याचा विचार केला तर सुमित माली यांनी खूपच सुंदर असे 2 खेळ घेतलेले, परंतु ही खेळ त्याला सोपी असताना त्यांनी सोडून दिलेले आहे. राकेश माली सज्जन पुन्हा एकदा कट ऑफ आणि तिथे सेवाग जे सेवाग आहेत विनोद माली रनआउटची संधी आणि पंचांचा बोट हवेमध्ये. सज्जन माली रनआउट झालेले आहेत. एक बॉल शेष राकेश माली यांच्या षटकातील. राजेश फक्त बॅट फिरवण्याचं काम केलं. बॉल आणि बॅटचा कुठल्याही प्रकार संबंध नाही. निर्धाव असा चेंडू. तर राकेश माली यांच्या षटकातील शेवटचा चेंडू सामोरे जाते राजेश हे हार्ड हिटर बॅट्समॅन आहेत आणि कुठल्याही प्रकारचा बॉल समजलेला नाहीये. पंच निर्णय कळवा. ओव्हर आणि नॉट आउट. डीजे बजाव.
टीम मीटिंग जास्त काही येऊ नका. सर्व खेळाडू एकत्र येण्याची काही जरूरत नाही. बॉलिंग चेंज होताना प्रत्येक वेळेस हे सर्वचे खेळाडू येण्याची काही गरज नाही आहे. फटाफट फिल्डिंग लावून घ्या. आता हे दोन्ही हाणामारीचे षटक आहेत. विनोद गायकवाड स्ट्राईकला आहेत आणि पियुष ऑन दी रॉड बॉलिंगवर बॉलिंग मार्कवर. एक रेग्युलरचे एक धुरंदाज असे बॉलर पियुष माली, एक रायझिंग स्टार बाटाले गावाचा. चला प्रेम घाई करा जरा. पियुष सामोरे जायचं. विनोद गायकवाड ओ आणि विट आउट झालेले आहेत विनोद गायकवाड. चला रनांचा माली रन मशीन. पियुष यांच्या षटकातील एक चेंडू टाकून झालेला आहे आणि धावसंख्या होते ती 12. संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येत आहे पियुष. ओ एक खोलवा टप्प्याचा चेंडू. आज अक्षय पाटील यांना काही बॉल सापडत नाहीये. काय झाले काय समजत नाही. मिसफील्ड बरेच करतात ते. धावसंख्या झाले 14. एक बाद 14. शंकर माली ऑन दी फायर. पाहूया आणि रिव्हर्स शॉट मारला आहे. बॉल जाय सीमारेषे पार. चौकार. खूपच सुंदर असा एक डोपा खाली टेकून रिव्हर्स शॉट मारलेला आहे. चोपतट ठेवले जणी काय. याबरोबर संघाची धावसंख्या होते ती 18. डीजे जॉय जयदीप बिताडकर यांच्या मार्फत खूपच सुंदर असा डीजे. आणि पुन्हा एकदा रिव्हर्स शॉट. हा जाईल बॉल सीमारेषे पार. चौकार. 2 लगातार रिव्हर्स शॉट. फक्त 3 ओव्हरींचा असेल. पियुष सामोरे जाईल ते शंकर. शपल हो झालेले आहेत परंतु बॅट आणि बॉलचा संबंध नाही. आणि प्रेम मालिन डायरेक्ट हिट करताना बॉल जातोय. चौकार.
प्रयत्न पियुष माले यांच्याकडनं. पियुष यांचा षटक समाप्त. पियुष यांनी आपल्या ओव्हरमध्ये 16 धावा खर्च केलेल्या आहेत. आणि आता शेवटचा षटक असेल. पाहूया प्रेम पाटील स्वतः येतात की दुसऱ्या बॉलरला पाचारण करतायत. 3 ओव्हरींचा सामना आहे. पाणी वगैरे कोणी घेऊन नाही यायचा. टाइमपास नको रे मित्रांनो. पुढे आपल्यालाच फायनल खेळायला पण मग एक ओव्हरची फायनल खेळायला लागेल. प्रेम पाटील सध्या फॉर्म मध्ये. स्वतः बॅटर आणि बॉलर आहेत ते. चला प्रेम पटेल घाई करा जरा. प्रेम पटेल मानकुले इनकारनं बॉलिंग करताना समोर जाते शंकर. आणि शंकर यांनी खोदून काढलेला चेंडू. सुमित माळी यांनी एक चांगला झेल टिपलेला आहे. नाही आणि निर्धाव असा चेंडू. 2 चेंडू टाकून झालेले. 4 चेंडू शेष. आणि नवीन बॅटर शुभम तरे. पुन्हा एकदा एक डॉट बॉल. शुभम तरे यांना कोण बॉल आणि बॉलचा संबंध नाही. डॉट बॉल. खूपच कमबॅक सुंदर कमबॅक केले प्रेम पाटील याने. तर फलंदाज आणि गोलंदाज असे दोन्ही आहेत. मी त्यांचा हार्दिक हार्दिक स्वागत करतो. प्रेम सामोरे शुभम. पुन्हा एकदा वरची कडा लागलेली. चेंडू खाली क्षेत्ररक्षण परंतु झेल सुटलेला आहे. तिथे 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. याबरोबर संघाची धावसंख्या होते ती 31. मी प्रल्हाद पाटील हरेश पाटील यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. BPL 2024 मध्ये लेजंड प्लेअर ऑफ द भिवंडी. वेलकम वेलकम मामा. तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा वरची कडा लागलेला चेंडू. नो मॅन स्टँड मध्ये बॉल पाडताना 2 धावा सहजरित्या पूर्ण करताना शुभम तरे. आणि प्रेम पाटील यांचा शेवटचा चेंडू असेल. शुभम तरे यांना काही
जास्त परफॉर्मन्स आपला दाखवता आला नाही. 33 धावसंख्या झालेली आहे आणि शेवटचा चेंडू असेल प्रेम पाटील यांचा आणि या इनिंगचाही शेवटचा चेंडू असेल. चला टाइमपास नको, आपल्याला खूप अजून सामने खेळवायचे आहेत. प्रेम पाटील आणि एक बॅटची काढा लागलेली, एक झेल सोपं झेल सोडताना परंतु रनआउटच्या स्वरूपात बाद. राजेश लाईफ सारा नशिबाचा खेळ, एक वीराई उद्धार करे. आलेल्या सर्व पाहुण्यांचे, ग्रामस्थांचे आणि वरिष्ठांचे हार्दिक हार्दिक स्वागत. BPL 2024 फाटारे प्रीमियर लीग एक सुंदर असं आयोजन नियोजन आपण इथे पाहता. क्रीडानगरी श्री दत्तगुरु चौटा हिरवा या क्रीडानगरीमध्ये मानकोली. एक 34 करून जी काही जिंकण्याची 34. चला आई एक वेळा सुपरस्टार संघाने त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. अलिमगडचे एक नावाजलेले बॅटर विकेट किपर प्रल्हाद पाटील सरांचे इथे आगमन झाले. मी त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो. तसेच पिंपलनेरचे हरेश पाटील जे एक धुरंदार बॅटर आणि बॉलर असे ऑलराऊंडर त्यांनी जी भूमिका साकारलेली आहे, मी त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तसेच ओवली गावचे वंडरबाब भेवंडी जयेश पाटील यांचेही इथं मी शब्दसुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. चला पंचांनी त्वरित सामना सुरू करायचा आहे. आई एकला स्पोर्ट या संघाकडनं 40+ राकेश माली आणि विनोद माली तर आई एक वेळा सुपरस्टार या संघाकडनं सज्जन माली बॉलिंग साठी सज्ज झालेले आहेत. मानकुली इनकडनं सज्जन माली बॉलिंग टाकताना मागच्या सामन्यात राकेश माली यांनी खूपच मोलाचं योगदान आपल्या टीमसाठी दिलंय आणि त्या रनांच्या जीवावर त्यांनी मॅच जिंकून दिलेली आहे. चेतन माली थोडा साईडला होता बरोल. सज्जन सज्ज होत आहे बॉलिंग मार्गवर आणि त्याला सामोरं जात आहे राकेश. हवेचा वेग जास्त असल्या कारणामुळे स्टंप थोडेसे विखुरले जात आहेत. सज्जन माली बॉलर. स्ट्राईकला राकेश माली, नॉन स्ट्राईकला विनोद माली आणि समोर जाते सज्जन माली.
राकेश माली हुटकावून लावले चेंडू लेग साईडच्या साईडने चौकार. पहिल्याच बॉलवर चौकार. सामना जिंकण्यासाठी 34 धावांचं लक्ष्य. आई एक वेळा स्पोर्ट या संघासमोर आणि पहिलं शतक हाताळताना आपण पाहतोय सज्जन माली. थोडासा शपल होऊन बॉल दिला हुडकावून मॅजिक बॉक्सच्या वरनं षटकार. राकेश माली ऑन द फायर. सज्जन माली यांना आतापर्यंत 10 धावा खर्च केल्यात. सज्जन सज्ज होताना बॉलिंग मार्कवर सामोरे जायचं. राकेश पुन्हा एकदा बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न होता. राकेश यांना काही समजलं नाही चेंडू. निर्धाव असा चेंडू पुन्हा कमबॅक करताना सज्जन माली. मी ट्रिपल फाय या संघाचा कर्णधार आणि BR स्ट्रायकर्स या संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की त्यांनी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. एक सुंदर झेल रोहन माली यांच्याकडे टिपताना आणि अशा प्रकारे राकेश माली यांचे विकेटचं पतन. बघा मॅजिक बॉक्स आहे तिथे एक अरे यावी उडवायला घेतला ना अंदाज नाही. 190 आणि रेग्युलर वाला बी मी प्रल्हाद पाटील सरांना, हरेश पाटील सरांना आणि जयेश पाटील सरांना विनंती करतो त्यांनी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. पोलीस सामन्याचा टॉस त्यांच्या हस्ते होणार आहे. मित्र 550 आणि BR स्ट्रायकर या संघाचे नायकांनी तिथे उपस्थित राहायचे. चला जरा निर्णय बराबर घ्या. चेतन काय सुमित जर 40+ नसेल कोणी तर लहान मुलाला उतरू शकता. प्लीज सहकार्य करा जरा. प्लीज सहकार्य करा. प्रेम सर सर तुम्ही आल्यात आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढली आहे. मी तुमचं खूप खूप आभारी आहे. धन्यवाद आहे.
चला तर आपण टॉस बॉक्सकडे वळूया. मीच 555 तसेच वर्सेस बिहार ट्रॅकर्स. कॉल कलवा. मीट 555 या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. थँक्यू सर. आणि मला वाटतं मीट 555 या संघाने हा 6वा टॉस जिंकलेला असेल. चला पंच. प्रेम अमय आणि कार्तिकला उतरू शकता.
शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. धाव संख्या 10. दहावी उमंगला याला आम्हाला म्हणलं तर आम्हाला सांगायचं ना उतरायचं. ते मागून घेतला तर यावी ऍडजस्ट केलं, मग त्याला सांगायचं पाठव. त्यात मी त्यांना सांगितलं ते नाही, ते प्रोफेशनल काम आणि रोहनला ऍडजस्ट केलं. मग तुम्ही तेव्हा अभिषेक घ्या ना, आम्ही त्यांच्या त्यांना सांगूनच केलेला. रोहन लेट आला असं त्यात दोन ते असतील. आता दादा 2 बॉल बाकी होते संपवत. चला तर आपण वळूया मॅचकडे. सचिन यांच्या आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेले आहेत. 2 चेंडू शेष. सचिनना सामोरं झाले सुमित. सुमित यांनी टोलावलेला चेंडू नो मॅच स्टँडमध्ये बॉल पडताना निलेश त्याच्या बॉलच्या मागे आणि एक धाव पूर्ण, दुसरी धाव पूर्ण झालेली आहे. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. आपण पाहत आता सज्जन माली ऑन दी मार्क बॉलिंगवर. सज्जन माली सामोरे झाले सुमित. सुमित यांना बॉल आणि बॅटचा काही संबंध नाही आणि निर्धाव असा चेंडू. चला सगळे एकत्र नाही येण्याचं काही कारण नाहीये, फक्त बॉलिंग चेंज करायची आहे. टीम मीटिंग नको. जोपर्यंत विनोद माली क्रीजवर आहेत तोपर्यंत कुठलीही गोष्ट अशक्य नाही आहे. विनोद माली यांना सुवर्ण संधी चालून आलेली आहे. जर प्रत्येक शेतकऱ्यास त्यांचे बंधू किरण माली याचकडे 500 रुपयाचं पारितोषिक जमा झालेलं आहे. विनोद मालीसाठी सुवर्ण संधी चालून आलेली आहे. प्रत्येक शेतकऱ्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक इथे लागलेलं आहे. आणि ऑफ साईडचे ते बादशाह समजले जातात. तुम्ही चांगला केला का ना, इथं नको ना जा, मला उठवतील ती चिट्ट्या ठेव. चला सामना सुरू करायचा आहे. गौरमाली प्लीज खुर्चीवर बसायचं आहे तुम्ही. आणि आपल्यामध्ये भाटाले गावचे सुप्रसिद्ध असे उद्योगपती राजेश श्रीराम माले यांचं आगमन होताना, जे ब्राह्मण भाटाले संघाचे ओनर आहेत. आणि आपण पाहाल 4 तारखेला ऑन द फायर भाटाले संघ, त्यामध्ये आणि सुरेगावचे आमचे मित्र योगेश पाटील यांचं इथं आगमन झालेलं आहे. खूप खूप स्वागत योगेश. आमच्या शब्दाला मान देऊन तुम्ही इथं सर्व लेजंड प्लेयर उपस्थित राहिला, मी तुमचे खूप खूप आभारी आहे. शंकर, मी सांगितलं विनोद माली हे ऑफ साईडचे बादशाह समजले जातात. आणि 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. असंच खेलीमिलीचा क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय आणि असंच खेळत राहा मित्रांनो. ही आपली घरची स्पर्धा आहे आणि असंच हसी मजाक या स्पर्धेमध्ये झालं पाहिजे. हॅलो, 14 धावसंख्येवर एकविरा स्पोर्ट्स संघ खेळतोय. 11वा चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता. एक सोपं समीकरण इथे आपण पाहत आहोत. शंकर ओ आणि कुठल्याही बॉलचा आणि बॅटचा संबंध नाही, निर्धाव असा चेंडू. विनोद माली यांना बॉलचा काही अंदाज घेता आलेला नाहीये. 10 बॉल 20 धावांची आवश्यकता. एकविरा स्पोर्ट या संघासाठी समीकरण थोडस सोपं असताना बॉल डॉट होताना आपण पाहतो. जर बॉल डॉट केले तर समीकरण मोठं होणार. ओ विट आउट. आणि असा कुठलाही फलंदाज आजपर्यंत तिन्ही एष्ट्या पाडून चालणारा आपण बघितलेला नाहीये. सर निर्णय द्या.
हाफ सेंचुरी मारणार आहे प्रेम पाटील उद्या तुम्हाला तुमच्या टीव्ही स्क्रीनवर दिसणार आहे आणि त्यासाठी आम्हा सर्वांकडून प्रेम पाटील याला हार्दिक शुभेच्छा. आम्हाला त्याचा अभिमान आहे पूर्ण गावाला पूर्ण पंचक्रोशीला. राजेश माली प्लीज. तसेच प्रल्हाद मामा आमचे असे सांगतात की आलिमगड गावाकडनं पूर्ण आलिमगड गावाकडनं प्रेम पाटीलसाठी एक हार्दिक शुभेच्छा देताना, कारण प्रेम पाटील हा मूळचा आलिमगड गावातील आहे पण लहानपणापासून तो भाटाले गावात राहतो म्हणून तो भाटाले गावाचा झालेला आहे. 14 धावसंख्या झालेली आहे. शंकर समोर प्रेम आणि लेग साईडला चोलवलेला चेंडू. 1 धाव पूर्ण. दुसरे धावाचा प्रयत्न आणि 2 धाव पूर्ण. याचबरोबर संघाची धावसंख्या झाली आहे ती 16. 8 बॉल 18 धावांचा समीकरण इथं राहिलेला आहे. एक सुंदर अशी एक मनमोहक मॅच पाहायला मिळतोय. 8 बॉल 18 धावांची आवश्यकता विजयासाठी. शंकर मानकुलीन करणं सज्ज. प्रेम बोलाचा पाठलाग करताना खूपच ऑफ साईडनं झालेला चेंडू वाईट. तसेच वलपाड्याचे आपले आतिश पाटील यांचं इथं आगमन झाले. मी BPLच्या सर्व संघाकडनं त्यांचं हार्दिक स्वागत करतो. जरा स्कोररच्या समोरून तुम्ही बाजूला व्हायचंय. शंकर यांच्या षटकातील प्रेम यांनी हळूच कटावलेला चेंडू आणि चेंडूच्या मागे धावताना प्लेयर कुठल्या आणि खूपच सुंदर असं क्षेत्ररक्षण तिथं पाहायला मिळतंय. 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत प्रेम पाटील याने. शंकर यांच्या षटकातील एक चेंडू शेष. तर जिंकण्यासाठी आता सात बॉल 14 रनांची आवश्यकता. शंकर सामोरे जाते सुमित. सुमित मागच्या मॅच मध्ये खूप चांगले खेळले होते. सफल होताना परंतु बॅट आणि बॉलचा संबंध नाही. पंचांकडनं वाईटचा इशारा. एक स्क्वेअर देईल डिलिव्हरी. पायगावचे आपले आमचे मित्र दीपक माडवी यांचंही आगमन झालेलं आहे. मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो. शंकर स्ट्रेट ड्राइव केलेला. सुमित यांनी 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. सुमित पोचताना आणि धावबाद झालेला आहे. पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोचवायचा आहे. चला पंचांशी कोणी वादविवाद करायचा नाही. पंचांचा निर्णय अखेरचा राहील. चला वेळ खर्च करू नका. त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. सर निर्णय सांगा. किती रन झाले ते पण सांगा. 1 धाव
संघाची धावसंख्या झालेली 22 आणि 6 बॉलमध्ये 12 धावांची आवश्यकता. 6 बॉल 12. दीपक मडवी यांचं स्वागत आगमन झाले, मी त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. रितेश त्यांना बसून ये तू मागे बस. तर तसेच भाटाले गावचे शिक्षक श्री गोविंद तुळशीराम माळी यांचे इथं व्यासपीठावर स्वागत आगमन झाले, मी त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. चला टाइमपास नका करू. स्कोर 22 धावा झालेल्या आहेत. ज्युनियर विश्वनाथ जाधव, निलेश माळी आपण पाहत आहात संघाचं तिसरं षटक घेऊन येताना. 6 बॉलमध्ये 12 धावांची आवश्यकता. 6 बॉल 12. नीरज यांना सामोरे सुमित. नीरज यांना सामोरे जाते सुमित. बॉल आणि बॅटचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. निलेश यांना एक सुवर्ण संधी चालून आलेले. जरा विकेट हॅट्रिक घेतली तर राजेश श्रीराम माळे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. 5 चेंडू आणि 12 धावांचं लक्ष्य. खूपच अटीतटीचा सामना आपण पाहत आहोत आणि मला वाटतं सर्व सामने अटीतटीचे झालेले आहेत या BPL सीझन 24 मध्ये. सुमित हालत तोलाल चेंडू आणि एक धावचीतच्या स्वरूपात सुमित बाद होत आहे. आता जरा मॅच कलाटणी करताना आणि सुमित यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहे पियुष. निलेश सामोरे जाते प्रेम. दोन्ही रेग्युलरचे खेळाडू आणि कुठल्याही प्रकारची धाव घेणे पूर्ण कॉन्फिडन्स आहे प्रेमला की मी या 3 बॉलात 12 धाव काढू शकतो, म्हणून त्याने एक सिंगल घेतलेली नाही आहे आणि स्ट्राईक आपल्या जवळ ठेवलेली आहे. तर मित्रांनो आपण पाहत आहोत BPL 2024 सीझन दुसरं भाटाली प्रीमियर लीग 2024. निलेश सामोरे चालतो प्रेम आणि ऑफ कट मारलेला चेंडू, परंतु फिल्डर त्याच्या आणि सज्जन माले यांचं खूपच सुंदर क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 2 बॉल 10. विजयासाठी 10 धावांची आवश्यकता 2 बॉलामध्ये. पाहूया प्रेम ऑन दी फायर होतात का निलेश त्यांच्यावर हवी होतात. दोन्ही रेग्युलरचे खेळाडू आहेत. तसेच पाहूया 2 बॉलात 10 धावाचं आणि एक स्क्वेअर मारा. वाईट पंचांकडून इशारा येतोय. अतिरिक्त धाव. बघा या क्षणाला जर तुम्ही अतिरिक्त धाव देत असाल तर तुम्ही एक मोठी चूक करत आहात, कारण 2 बॉलात आता 9 धावा आवश्यकता आहेत.
नीरज टू प्रेम. प्रेम याच्या फिल्डर खाली आहे. पहिला रोहन आणि कॅच सोडली आणि मोठा प्लेअर तिथं सोडलेला आहे. झेलबाद होण्याची शक्यता. प्रेम बघा एक बॉल 7 धाव. काय चेसिंग कंपल्सरी आहे पण आता काही चमत्काराचं प्रेमला मॅच जिंकून देऊ शकते कारण एक बॉलात 7 धावा तर होऊ शकत नाही. तर आपल्यामध्ये पायगावचे जितू गावली यांचं आगमन झाले. कृपया तुम्ही स्टेजवर स्थानापन्न व्हायचंय. आणि चप्पल होताना एक एसट्या उधळलेल्या आहेत निरव याने. बघा पॅन्ट